एव्हरीवन, वेलकम अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर मी आज आली आहे आमच्या कार सर्व्हिस सेंटरवर, जिथे वॉशिंग सेंटर ऑलरेडी चालू झालेलं आहे आणि आम्ही आता जे बाकीचं आहे काम चालू करणार आहोत. तर त्यासाठी एक छोटीशी पूजा ठेवली आहे सत्यनारायणाची, तर तीच पूजा चालू आहे. तर इथे मस्त तयारी झालेली आहे, असे छान हारं वगैरे लावलेत आम्ही, तुम्ही बघू शकताय. आणि साईडलाच रांगोळी काढण्याचं काम सुद्धा चालू आहे. चला तर मग तुम्हाला दाखवते. हॅलो एव्हरीवन, वेलकम अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर जरा जवळ या. मी आमच्या इथे आहे पूजा, तर मी त्यासाठी रांगोळी काढते. तिकडचं घेऊन ये जा, देवाकडे आहे सर. चप्पल काढ आधी. ॲक्च्युली वॉशिंग सेंटर हे जे आहे ना 3-4 महिन्यापूर्वीच चालू केलं आम्ही, बट बाकीचं वर्कशॉपचं काम सुरू होतं, त्यामुळे आम्ही बाकी पूजा पण नव्हती केली. तर आता पूजा केली आहे, कारण वर्कशॉपचं काम आता बऱ्यापैकी चालू झालं आहे. आम्हाला काही गाड्या कामाला म्हणजे घ्यायचं होतं, त्यांचं काम करायचं आहे त्यामुळे. तर तुम्ही बघू शकतात गाड्यांची वॉशिंग सुरू आहे, म्हणजे साईड बाय साईड ते चालू आहे आणि पूजा. स्वप्नीला आज लेट झालं होतं, ते एका मीटिंगला गेले होते बाहेरगावी, तर त्याच्यामुळे त्यांचे जे पार्टनर होते आज तेच पूजेसाठी बसले आणि आम्ही बाकीची तयारी करत होतो त्यांच्यासोबत बसून. थोडंसं दिसावं स्टॉप. पुढे हळद, त्याच्यावर हे खाली पाणी सांडतंय, व्यवस्थित पकडा ना. हळदी कुंकाचं एक पात्र, हां मोठं नाही हे बाप्पा करायचे नाही तो बाप्पा. संपदा म्हणा मम आत्मना स्मृती पुराणोक्त फलप्राप्त्यर्थम अस्माकं कुटुंबानां सपरिवाराणां मम उद्योग व्यवसाय मध्ये लक्ष्मी स्थिरता प्राप्त्यर्थम यशकीर्ती धन पुत्रपौत्रार्थी 79 म्हणायचं 79 लाईट्स LLP वॉशिंग सेंटर तथा च उद्योग व्यवसाय मध्ये सर्व रंगा तथा च महागणपती महालक्ष्मी महासरस्वती देवता कृपाशीर्वाद संकर्म नरक जो आहे तो मॅनेज करायचं व्यवस्थित. आता आपल्या कुलदेवाचं नाव घ्यायचं, कुलदेवीचं नाव घ्यायचं, व्यवसाय जसा असेल त्याप्रमाणे. आता कुलदेवी कुठली आहे? तुळजापूरची देवी, महाराष्ट्राची कुलदेवी. तिकडे यायचं महालक्ष्मी महासरस्वती माता सहित गणपती लक्ष्मी भैरवनाथ कालभैरवनाथ ज्योतिबा खंडोबा देवता सहित श्री धायरेश्वर देवता नमस्कार करून उद्धवपा टाकायचं. चौकाती आधी यायचं. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा देवी सर्व
हरी सर्वदा वक्रतुंडाय चप्पल काढा वक्रतुंडाय बंटा तू बस आवडाते कदंबस्त्वं समर्पयामि धूपं दीपं च दर्शयामि मल्यादिनी सुगन्धिनी मारुति अन्नपभूमया कृतान् पूजाचं पुष्पाणं प्रतिक्रियताम् उजवा पाय टाकायचा आणि हरि ओम हिरण्यवर्णाय हरिणी सुवर्णां तुंगावकुंजातवेदो आवहं कामं जातवेदो अश्वपूर्वां समत्यां स्थिराजोपदी सर्वाणि सर्वाणि सूर्यानाय कुंजातवेदो आवह कामं जातवेदो लक्ष्मीनारायणे इंद्रेण अश्वपूर्वां स्थिराजोपदी सर्वाणि लक्ष्मी मणपकामिनी तेथे कोण आलेला आहे तर तो साधू नावाचा वाडी 32 आला. त्याला सुंदर अशी कन्या प्राप्त झाली. त्या मुलीचं नाव कलावती असं ठेवण्यात आलं. कलावती शुक्ल पक्षातील चंद्राप्रमाणे दिवसेंदिवस वाढवत होती म्हणून त्या मुलीचं नाव बस ना खाली खाली बस. थकलंस का? उभं राहिलं तर मला जोरात कथा वाचावं लागेल. सत्यनारायण देवाची पूजा यथशक्ती यथभक्ती यथाज्ञानाने करायचं ठरवलं आणि ठरवल्यानंतर ही लोकी सुख बघून शेवटी ते नानाच्या मुली म्हणजे गेले. सुंदर अशी कथा ऐकली आणि ऐकल्यानंतर साधू आणि त्या पत्नीनं सुद्धा केली. मुलीचं लग्न झालं आणि लग्नाच्या घाई आणि गडबडीमध्ये मुलीचा विसर पडला. देवाला राग आला कारण चतुर असा जो साधूवाणी होता तो वेळोवेळी पूजेची टाळाटाळ करत आहे. वेळोवेळी पूजेची टाळाटाळ करत आहे म्हणून त्या साधूवाण्याला दुःख प्राप्त आलं. त्याला बंदिस्त केलं. त्याच्यावरती चोरीचा आळा आला. तो सांगत होता की महाराज मी चोर नाहीये, मी कोण आहे तर व्यापारी आहे. पण त्यांची म्हणणे ऐकून घेतल्यामुळे त्यांना दुःख झालं. दुःख विलाप करू लागले, चिंता करू लागले. कोणत्या तरी देवाला छेडछाड झाली, आपण कोणत्या तरी देवाला विसरलेलो आहोत. हे सर्व त्याच्या लक्षात आल्यानंतर दांडीच्या उत्सवासह सत्यनारायणाची पूजा केली. सर्वांना भोजन दिलं आणि सर्वांना भोजन दिल्यानंतर ते देवाला छेडछाड झालेली आहे. हे सर्व पाहिलं आणि पाहिल्यानंतर सर्व सुख बघून ते गुणापर्यंत नानाच्या पुढे गेले. नातांनो या ठिकाणी रेवाखंडगतीचा 3रा अध्याय बोला. बोला पुंडलिका व्रज विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्री सत्यनारायण महाराज की जय. कोपऱ्यामध्ये जायला पाहिजे, इथून नाही. टाकू का? हळू चालव, फास्ट चालव लागते, जाईल सटकून सुटकून. तर पूजेचं काही ते पूजाचं जे सामान असतं ना ते तिथं टाकायचं होतं कॉर्नरला, म्हणून आम्ही मग इकडे वॉशिंग सेंटरला आलो. आणि मग बघा तुम्हाला डिटेलमध्ये दाखवते. हे DSK रोडवर आपलं आहे वॉशिंग सेंटर, प्लस इथे जे आहे वर्कशॉपचं आहे आणि इथे ऑफिस वगैरे होणार आहे आणि पेंट बूथ असणार आहे. तर बॅक साईडला पार्किंगसाठी पण खूप मोठी स्पेस आहे. आता तुम्हाला ते दाखवते. तर हे जे आहे आम्हाला म्हणजे पूजेचं करते त्यामुळे मी चप्पल वगैरे नाही घातली आणि निघाली. तर तुम्ही बघू शकता किती मोठा परिसर आहे हा. आणि तो जो आहे पार्किंगचा आहे, मोठा पार्किंगचा एरिया. आणि इथे आपले वर्कशॉप असणार आहेत गाडींचे. सो पूजा होतीये संपन्न आणि त्यातले मधातले जे विधी असतात ते करण्यासाठी आम्हाला पळावं लागतं बाहेर. नको इथून जायचं म्हटलं ना पूर्ण खडे आहेत. चला नाही तर जाऊ. चला इथून दाखवून देते. तर बाहेरून तर तुम्ही बघितलं, तुम्हाला आतलं दाखवते वर्कशॉपचं. काम चालू आहे, हे कन्स्ट्रक्शन पूर्ण झालेलं नाही आहे. जरा बघून चला दीदी.
पूर्णपणे कारची सर्व्हिसिंगचं जे काही असेल सगळं डेंटिंग पेंटिंग अँड ऑल सगळं आपण इथे करतो विथ इन्शुरन्स अँड ऑल. नाव आहे 79 LLP 79 लाईट्स LLP, जे की आहे DSK मध्ये जे स्मार्ट सिटी आहे ना त्याच्या एक्झॅक्ट बाजूला. आता बघा किती मोठा एरिया. प्रसन्न होती निजराजा देशा बातन सोडी दुर्गा बातन सोडी सोडी भोपाचा अंबे दुर्गा सोन कंपूर विराजा हर हर चल्लिनाला बलमंदलेशा जय देवी जय शास्त्रमती हो दत्या दुर्वदनी दुर्वर ईश्वर वदेशार चतुर्मणी जय देव वीरकंठन प्रसिद्ध झाले देव जय शिवशंकरा हो स्वामी शंकरा आरती ओवाळू भावारती ओवाळू तुझ गौरा जय देव संग्रामरिवर सुंदर मदनारी पंचानन मनमोहन मुर्जन सतकारी शतकोटी देवी राजे उच्चारी प्रकुटी लखनांतारी जय देव जय शिव शंकरा हो स्वामी शंकरा आरती ओवाळू भावारती ओवाळू तुझ कर गौरा जय देव योगी राधा विंदरवारी उभा वामंगी रखुमाई थोडं सर्कल लावता भेटी परब्रह्म लेगा करणी वाहे दीना उद्धरे जगा जय देव जय पांडुरंगा हरि पांडुरंगा रुक्माई वल्लभा राधिका वल्लभ आवे दुर्गा जय देव जय तुळशी माळा गळा कंठी मंगटी कासे पीतांबर पुष्पलाडी देव सुवर नित्य भेटी गरुड मंत्र पुढो विराती जय देव जय पांडुरंगा हरि पांडुरंगा रुक्माई वल्लभा राधिका वल्लभ पावे दुर्गा जय देव जय आषाढी कार्तिकी होता जगदीशी होता चंद्रभागे मध्ये प्राण देशाची दक्षिण जय देव पांडुरंगा हरि पांडुरंगा रुक्माई वल्लभा राधिका वल्लभ पावे दुर्गा जय देव त्रिगुणात्मके ज्योति दत्त हादान ईश्वरी अवतार कोलक्षराला देवी सद्गदेवी यजमाना दुर्वर समदीन समाधीन ध्याना जय देव जय श्री गुरुदत्ता हो स्वामी अवधूता आरती वाली तारणी हो चिंता जय देव जय अभ्यंतरी तू एक दत्त अभंग्यासी कशी कळलेला मात पराही परता कैसा हायत जन्म मरणाचा पुढासियंत जय देव जय श्री गुरुदत्ता हो स्वामी अवधूता आरती वाली तारणी हो चिंता जय देव जय श्री गुरुदत्ता हो स्वामी अवधूता आरती वाली तारणी हो चिंता जय देव दत्तो इति लागले जाण श्री दत्त जाण देव जय श्री गुरुदत्ता हो स्वामी अवधूता आरती वाली तारणी हो चिंता जय देव
सप्ताने उत्थाने ओंकारवती जयमण भूमंडळ संतोषवती जयाली ब्रह्मांड रात्री त्रिभुवने कर्णर्णिकाचर झाल्याच्या पळणी जय देव जय श्री हनुमंता हो स्वामी हनुमंता तुमचे प्रसाद झालो संयुक्त घे बस तुम्ही लावलंय आता हे जे आपण हे खायचं 3 2 6 8 10 काय उजव्या बाजूला हा हा तर रिमेनिंग आपण खायचं चला. पूजेनंतर मस्त समोसे आणि माझ्या सासूबाईचा आणि त्या बिझनेस पार्टनरचा एकाचा बर्थडे होता परिसरांचा तर तो केक आम्ही खाल्ला मस्त एन्जॉय केलं आणि थोडा वेळ बसलो इथेच कारण लोक येणार होते प्रसादासाठी तर थांबलो. मग त्यानंतर स्वप्नीलचे काही मित्र आले त्यांचं तर तुम्ही बघू शकता. व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही धायरीत असाल ना तर नक्कीच येऊन आपल्या ह्या वॉशिंग सेंटरला आणि कार सर्व्हिस सेंटरला व्हिजिट करा. तोपर्यंत बाय.